पुण्यापासून लातूर पर्यंतच्या मार्केटमध्ये 23 ऑगस्टला उडदाचा भाव 8,500 रुपये होता। 24 ऑगस्टला तो भाव 8,200 रुपये झाला। 27 ऑगस्टला 7,000 रुपये, 28 ऑगस्टला 5,000 रुपये आणि 29 ऑगस्टला थेट 4,500 रुपये। अवघ्या 2 महिन्यात उडदाचे भाव 15,000वरून 4,500वर आले। घाम गाळून मोती पिकवलेल्यांची पुन्हा फसवणूक झाली। 15,000ने विकली जाणारी तूर 5,000च्या आत आली। जे तूर उडदाचं झालं तेच मुगाचं। कमी ज्या वेळेला भाव होतील त्यावेळेला शासनाने खरेदी केली पाहिजे, पण ती शासनाने कुठेही काही केलेलं नाही आणि शेतकऱ्याचं एवढं मरण व्हायला लागलं की ते आमचा 10,000 रुपये खर्च झाला, त्याच्यात 8,000 रुपये खर्चच गेला, तर आम्ही 2,000त करायचं काय अशी शेतकऱ्याची अवस्था आहे। सरकारचं याच्याकडे मुळीच कुठलंही धोरण नाही। कुठल्याही वस्तूचे दर किती वाढवावेत आणि किती घसरावेत याचे बाजाराचे काही ठोकताळे असतात, पण शेतमालाच्या बाबतीत दर 70% घसरल्याचं दिसतंय। हमी भावापेक्षा व्यापारी कमी दराने शेतमाल खरेदी करतात। मुगाचा हमी भाव 5,225 रुपये प्रति क्विंटल असताना बाजारात 4,500 रुपये भाव मिळतो। सूर्यफुलाचा हमी भाव 3,950 रुपये असताना बाजारात फक्त 3,100 रुपये मिळतात। करडीचा हमी भाव 3,300 रुपये आहे, मात्र व्यापारी फक्त 2,600 रुपये देतो। 4,350 रुपये हमी भाव असलेलं सोयाबीन थेट 2,500 रुपयांवर आलंय। प्रत्येक बाजारपेठेमध्ये बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र उभा करण्यासाठीच आवश्यक वस्तूचा कायदा आहे। त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही। शेतकऱ्यांना आधारभूत किमती जे दिल्या जातात, आधारभूत किमतीच्या खाली जर बाजार गेला तर खरेदी करण्याची यंत्रणा ही केंद्र सरकारने उभा करायला पाहिजे, राज्य सरकारच्या मदतीने ही उभा करायला पाहिजे। हा कायदा आहे। पण आता आम्ही त्याची गडी झालो ना, व्यापाऱ्याची गडी झालो, आम्ही शेतकऱ्याची गडीच राहिलो नाही। त्याच्यामुळे भाव वाढत नाही, घेणाऱ्याची मानसिकता कमी झाली। शेतकऱ्याकडे आडत राहणं जरुरी आहे। शेतकऱ्याकडे जर आडत ठेवली नाही तर तुम्हाला म्हणतो शेतकऱ्याचंच नुकसान आहे। दरवाढीमुळे 8 लाख मेट्रिक टन डाळ मोदी सरकारने आयात केली। गेल्या वर्षी मुगाच्या भावात आणि मागणीत वाढ झाल्याने जगभर डाळीचा पेरा वाढला। महाराष्ट्रात सलग 2 वर्ष दुष्काळ होता। यावर्षी चांगला पाऊस झाल्याने 30 ते 35% कडधान्याची लागवड जास्त झाली। या सगळ्यांचा एकत्रित परिणाम भावावर झालाय। की जे स्टॉक लिमिट सरकारने लावले आहेत ते शिथिल करावे, जेणेकरून बाकी व्यापाऱ्यांनाही थोडेसे म्हणजे फ्री हँड मिळेल व्यापार करायला। जो दहशत आज बाजारात आहे ती कमी होईल आणि एक लेवल प्लेइंग प्लॅटफॉर्म भारतात होईल। सरकारने स्टॉक लिमिट जी आहे ती काही कालावधीसाठी शिथिल कराव्या आणि DOC एक्सपोर्ट म्हणजे आपण सोयाबीन पशुखाद्य त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे। हे जर उपाय केले तर ह्याचा समन्वय, ह्याचा फायदा ग्राहक, शेतकरी व इंडस्ट्री या तिघांनाही होईल। पावसाने चांगली सुरुवात केल्यानंतर शेतकरीही खुश होता, पण गेला महिनाभर पाऊस पुन्हा गायब झालाय। त्यात शेतमालाचेही भाव पडल्याने शेतकऱ्याला कुठं जावं हेच कळेनासं झालंय। कोणत्याही सरकारची कल्याणकारी राज्य अशीच प्रतिमा व्हायला हवी, म्हणून सध्या बंद पडलेले हमीभाव खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजेत। शेतकऱ्यांनी जर शेतमालाचा साठा करायचा ठरवला तर त्याला त्या साठ्यावरती कर्ज उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हायला हवी। भविष्यामध्ये जी डाळ आयात होणार आहे त्याच्यावरती आयात कर लावावा लागेल। किमान राज्यामध्ये तरी विशिष्ट पिकाची विशिष्ट क्लस्टर्स तयार करता येतील का त्याचा विचार व्हायला हवा। ऑनलाईन उपयोग करून, फेसबुक सारख्या माध्यमाचा, व्हॉट्सअप सारख्या माध्यमाचा उपयोग करून SMS द्वारे कुठल्या पिकाला कुठे भाव मिळतोय ते निश्चित शेतकऱ्यांना कळायला हवं। बाय द वे, शेतकऱ्यातून मंत्री झालेले सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दिसले तर जरा जरूर कळवा। निशान बद्रेश्वर सह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर।